आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळीकडे फिरतो, सगळी नाती अनुभव. जोपर्यंत आपण त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आपले पाय ठेवत नाही तोपर्यंत आपल्या मनाची तहान कधीच भागत नाही. यावर संतांनी खूप चांगला अभंग लिहिलेला आहे. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या विठूला जीवलगा का म्हटलं आहे. कारण जगातली सगळे नातेवाईक रक्ताच्या नात्यामध्ये जुळलेली असतात, पण विठ्ठला आपला जीवाचा सोबती आहे, जो आपल्या प्रत्येक श्वासामध्ये आपल्या सोबत असतो. लोकांना वाटतं वारीत फक्त गर्दी असते, पण माऊली त्या गर्दीमध्ये जो आनंद मिळतो ते तुम्हाला कोणत्याच एसी रूम मध्ये बसून मिळणार नाही. पायी चालत असलेली वाट, टाळ मृदुंगाचा आवाज, अभंगाचं गायन, तिथं गेल्यावर समजतं की आपला जीवलग, आपला विठुराया आपली किती आतुरतेने वाट बघत आहे. या संसारातली वारी आपण जन्मभर करतोच, पण एकदा आपल्या खऱ्या जीवलगाला भेटण्यासाठी एकदा या गर्दीत शिरून बघूया, एकदा या पंढरीची वाट धरून बघूया. या विठ्ठलाच्या एका दर्शनानं तुमच्या आयुष्यातील सगळी दुःख निघून जातील याची 100% गॅरंटी मी देतो. मग माऊली, या वारीला आपण एकत्र भेटायचं का? कमेंट मध्ये विठू माऊली लिहून आता येणाऱ्या आषाढीसाठी तुमची ओढ व्यक्त करा. रामकृष्ण हरी.